हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 31। तैजसानि इंद्रियाणि एव क्रिया ज्ञान विभागशः प्राणस्य हि क्रियाशक्तिः बुद्धे विज्ञानशक्तिता तेजसानीन्द्रियाण्येव क्रिया ज्ञान विभागशः प्राणस्य हि क्रियाशक्तिः बुद्धैर्विज्ञानशक्तिता 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 तेजसानी राजस अहंकारापासून उत्पन्न इंद्रियाणी इंद्रिये एव नक्कीच खचितच क्रिया कार्य ज्ञान ज्ञान विभागशः विभागानुसार प्राणस्य प्राणशक्तीच्या ही खरोखर क्रियाशक्ती कर्मेंद्रिय बुद्धै बुद्धीच्या विज्ञानशक्तिता ज्ञानार्जन करण्यासाठी इंद्रिये। भाषांतर राजस अहंकारापासून दोन प्रकारची इंद्रिये उत्पन्न होतात। ज्ञानार्जन करणारी ज्ञानेंद्रिये
ज्ञानार्जन करणारे ज्ञानेंद्रिये आणि कार्य करणारी कर्मेंद्रिय. आणि कार्य करणारी कर्मेंद्रिये. त्यापैकी कर्मेंद्रिय त्यापैकी कर्मेंद्रिये प्राणशक्तीवर प्राणशक्तीवर तर ज्ञानेंद्रिये तर ज्ञानेंद्रिये बुद्धीवर अवलंबून असतात. बुद्धीवर अवलंबून असतात. आता आपल्याला हे विज्ञान असल्यासारखं वाटायला थोडं थोडं. है की नाही? या राजस अहंकारापासून दोन प्रकारची इंद्रिये उत्पन्न होतात. ज्ञानार्जन करणारी ज्ञानेंद्रिये म्हणजे या इंद्रियांपासून काहीतरी बोध होतो आपल्याला, जे आपल्याला जनरली शाळेमध्ये शिकवलं जातं. डोळे, नाक, जीभ, त्वचा. आणि कार्य करणारी, ऍक्च्युली काम करणारी कर्मेंद्रिय, हात, पाय, जननेंद्रिय वगैरे. तर ही कर्मेंद्रिय ही प्राणशक्तीवर अवलंबून असतात. दुसऱ्या शब्दात या कर्मेंद्रियांना काम करायला एनर्जी पाहिजे, बुद्धीची गरज नाही. हे सांगेल तसं करतात. परंतु ज्ञानेंद्रियांना काम करायला बुद्धीची गरज असते. बुद्धीचा त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. आणि बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स ही या राजस अहंकारापासून निर्माण झाली, हे आपण काल वाचलो. सात्विक अहंकारातून मन निर्माण होतं, राजस अहंकारातून बुद्धी निर्माण होते. दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला एक संस्कृत हिंदी उच्चारणाबद्दलचा एक व्हिडिओ पाठवलेला, बघितला का तुम्ही? You should. It's very interesting actually. इतकी सायंटिफिक भाषा आहे. मला पण तो व्हिडिओ बघितल्यावर अजून विश्वास बसला की इतकी सायंटिफिक भाषा आहे संस्कृत. मला हे का आठवलं आता सांगावंसं, कारण याच्यामध्ये ज्ञान दोन वेळा आलेला आहे. इंटरेस्टिंगली हिंदीमध्ये त्याला ज्ञान म्हणतात, जी पासून ज्ञान, आणि मराठीमध्ये त्याला ज्ञान म्हणतात, डी. पण ऍक्च्युली संस्कृतमध्ये ते ज्ञान पण नाही आणि ज्ञान पण नाही, ते आहे ज्ञान. ज्ञान. दॅट्स वाय इंग्लिशमध्ये जेव्हा शिला प्रभुपाद लिहितात तेव्हा तुम्ही बघितलं असेल YAJNA. बघितले? इट्स ऍक्च्युली संस्कृतमध्ये प्रोनाउन्स लाईक दॅट, ज्ञान, ज्ञान. पण हे उच्चार करायला खूप अवघड जात होतं, त्यामुळे नॉर्थ इंडियन वाल्यांनी त्याला ज्ञान म्हणायला सुरुवात केलं आणि साऊथ इंडियन वाल्यांनी त्याला ज्ञान म्हणायला सुरुवात केली. तर आपण जेव्हा संस्कृत वाचतो तेव्हा आपण ज्ञान म्हटलं नसलं पाहिजे, जरी आपण मराठी असलो तरी. मराठीमध्ये ते ज्ञान आहे, परंतु संस्कृतमध्ये ते ज्ञान आहे, ज्ञान. आणि हे प्रत्येक क वर्ग, च वर्ग, प वर्ग याच्या शेवटी जो एक शब्द असतो, हे प्रत्येक लाईन जी असते ते तुम्हाला माहिती आहे, क ख ग घ न, हे एकाच ठिकाणी जीभ तटल्यामुळे हे निर्माण झालेले स्वर असतात, क ख ग घ. परंतु जो शेवटचा जो अक्षर असतो या लाईन मधला, तो तिथेच जीभ टेकल्यामुळे होणारा स्वर असतो, परंतु तो त्या एका स्वरासाठी हवा नाकातून सोडायची असते. क ख ग घ ङ, च च ज ज ङ, त थ द द न, ट ठ ड ड ण, प फ ब ब म. आणि इंटरेस्टिंगली ह्या शेवटचे सगळे हे न सारखेच शब्द आहेत, आणि या सगळ्या शेवटच्या शब्दांना अनुस्वार म्हणूनच वापरला जातो. चंदन, मंडल, कंकण असं. परंतु कुठल्या वेळेला न वापरायचा, कुठल्या वेळेला न वापरायचा, कुठल्या वेळेला बाण न वापरायचा, हे कसं ठरवायचं? आणि कुठल्या टिंबाचा अर्थ म असतो? मुंबई. आता टिंब आहे, परंतु त्याला न का म्हणायचं नाही, म का म्हणायचं? हे कसं ठरवलं जातं माहिती आहे तुम्हाला? ऍक्च्युली पूर्वी संस्कृतमध्ये हे टिंब द्यायचेच नाहीत.
ऍक्च्युअली तो शब्द जोडून लिहायचे, म्हणून आपल्याला श्लोकामध्ये बऱ्याचदा दिसते बघा, अंग त्याला न जोडलेलं असतं गला, परंतु मराठीमध्ये आपण फक्त टिंब देतो वरती, अनुस्वार देतो, परंतु म्हणताना मात्र अंग म्हणतो. त्याचा रूल असा असतो, त्याच्या आधीचा जो शब्द आहे, अक्षर आहे, तो जर त्या लाईन मधला असेल तर त्या टिंबाचा अर्थ असतो त्या लाईन मधली शेवटचा न. आलं का लक्षात? व्हेरी सायंटिफिक आहे ऍक्च्युली, खूप 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 सायंटिफिक आहे. एनिवे, थोडस माझ्या लक्षात आलं म्हणून सांगितलं. प्रभुपादांची इच्छा होती की आपण हे श्लोक रोज म्हणावेत, लक्षात ठेवावेत, शब्द लक्षात ठेवावेत. आपण आज इतके खालच्या थराला गेलेलो आहे ह्या इंग्लिश मीडियमच्या नादाने, मराठी देखील सरळ उच्चारता येत नाही आपल्याला, हो की नाही? बरेच लोकांना बघा तुम्ही, अगदी आपल्या पिढीतल्या लोकांना देखील, जे इंग्लिश मीडियम स्कूलला गेले नाहीत, त्यांना देखील अजूनही रस व दीर्घ व्यवस्थित उच्चारता येत नाही. हा, व्हेरी बॅड, हो की नाही? न आणि बाण न व्यवस्थित उच्चारता येत नाही. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार? आणि आपल्या भक्तांमध्ये तरी हे शेवटचा जो ए असतो रामामधला, तो तर इतक्या ठिकाणी चुकीचा उच्चारला जातो, रामा, कृष्णा. तो संस्कृतचा नियम असतो, शेवटी ए असणे. इट्स राम, हे राम पण नाही आहे ऍक्च्युली, राम नाही, राम. कृष्ण नाही, कृष्ण. आणि ते एक रामा आणि कृष्णा पण नाही. ते ए एवढ्यासाठी दिलेलं असतं की त्याला तुम्ही ओढलं पाहिजे थोडस. जिथे ओढलं जात नाही त्याचा पाय मोडलेला असतो, तिथे थांबायचं असतं. भागवतम, तिथे थांबलं जातं. भागवतम नाही, भागवतम. तर हे थोडे काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवत जावा तुम्ही, विशेष करून ज्यांची मुलं आहेत, आपल्या मुलांना शिकवायचं आहे पुढच्या पिढीला त्या गोष्टी, हो की नाही? एनिवे, सॉरी, आपण श्लोकाकडे परत येऊया. राजस अहंकारापासून 2 प्रकारची इंद्रिये उत्पन्न होतात, ज्ञानार्जन करणारी ज्ञानेंद्रिये आणि कार्य करणारी कर्मेंद्रिये. त्यापैकी कर्मेंद्रिये प्राणशक्तीवर तर ज्ञानेंद्रिये बुद्धीवर अवलंबून असतात. प्रभुपादांनी मोठं तात्पर्य दिलंय. मला वाटलं तमस अहंकारातून काय उत्पन्न होतं आज वाचायला मिळेल, परंतु बहुतेक मिळणार नाही. तात्पर्य: मनाची निर्मिती सात्विक अहंकारापासून झाली आहे आणि इच्छेनुसार स्वीकार नकार देणे हे मनाचे कार्य आहे. थोडीशी उजळणी असे पूर्वीच्या श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु बुद्धी ही राजस अहंकाराची निर्मिती आहे असा उल्लेख मागच्या श्लोकात आणि या श्लोकातही आढळतो. हाच मन आणि बुद्धी यांच्यामधील भेद आहे, फरक आहे. मन ही सात्विक अहंकाराची निर्मिती आहे, तर बुद्धी ही राजस अहंकाराची निर्मिती आहे. एखादी गोष्ट स्वीकारण्याची व तिचा त्याग करण्याची इच्छा हा मनाचा एक महत्वपूर्ण घटक आहे. मन ही सात्विक अहंकाराची निर्मिती असल्याने ते जर मनाचे अधीश्वर भगवान अनिरुद्धांवर केंद्रित केले तर ते कृष्ण भावनामय होऊ शकते. काल आपण वाचलं, आपल्याला सदैवच नाना इच्छा असतात असे नरोत्तम दास ठाकूरांनी सांगितले आहे. इच्छा कधीच थांबवता येत नाहीत, तथापि आपण आपल्या इच्छांनी भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तेच जीवनाचे पूर्णत्व होय. ज्या क्षणी आपण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो त्याच क्षणी आपली इच्छा पदार्थाने दूषित होते, प्रदूषित होते. इच्छेचे शुद्धीकरण करणे अत्यावश्यक आहे.
प्रारंभी ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आध्यात्मिक गुरुच्या आज्ञानुसार आचरणात आणली पाहिजे, कारण शिष्याच्या इच्छा अशा कृष्ण भावनाभवित करता येतील याचे ज्ञान आध्यात्मिक गुरुला असते. हा मेन फरक आहे मनातला आणि बुद्धीतला. मन हे सात्विक अहंकाराने बनलेलं असतं आणि बुद्धी हे राजसिक अहंकाराने बनलेलं असतं. याचा एक्झॅक्टली अर्थ काय प्रभुपाद इथे सांगत नाहीये, परंतु थोडस आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. सात्विकचा अर्थ असतो जे चांगलं आहे ते घेणे, आणि राजसिकचा अर्थ असतो चांगलं वाईट काय बघायचं नाही, मला पाहिजे ते पाहिजेच. आणि तामसिकचा अर्थ असतो मला काही कशाची, मला पाहिजे खरं मला त्याच्यासाठी कष्ट करायचं नाही, मला फुकट पाहिजे. हो की नाही? त्यामुळे मन हा ऍक्च्युली मनाचं मेन काम असतं इच्छा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करत राहणे. परंतु मन प्रॉपरली जर ट्रेन केलं तर पूर्णपणे सात्विकच्याही पलीकडे जाऊन शुद्ध सात्विक होऊ शकतो, आणि त्यालाच शुद्धीकरण म्हणतात, त्यालाच कृष्ण भावना म्हणतात, कृष्ण भावना भवित होणे. प्रभुपाद एक महत्वाचं पॉइंट सांगतात इथे, म्हणजे येस आपल्याला हे कळालं आता शुद्धीकरण करायचं कसं, मनाला ट्रेनिंग द्यायचं कसं, तर हे पहिल्यांदा आपल्याला कळतं परंतु आपल्याला वळत नाही एक्झॅक्टली मनाला ट्रेनिंग द्यायचं कसं. हो की नाही? आणि म्हणूनच गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्या आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली मनाला ट्रेनिंग दिलं पाहिजे, कारण ते एक्सपर्ट असतात. आपलं जर फॉर एक्झाम्पल मी ज्याचं नेहमी उदाहरण देतो की मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे, मी क्रिकेट क्लब जॉईन केला, तर मी स्वतः हातपाय मारण्यापेक्षा जो क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहे त्याच्याकडून 4 गोष्टी शिकलेलं चांगलं असतं कधी. कारण मी स्वतः जर करायला गेलो तर चुकीचं करणार, आणि चुकीच्यालाच बरोबर समजून करत राहणार. आजकाल लोकांना वाटतं युट्यूब आहे तर आपण काही शिकू शकतो, म्युझिक शिकू शकतो, कराटे शिकू शकतो, चित्रकला शिकू शकतो. पण असं एवढं पण सोपं नसतं ऍक्च्युली. तिथे शिक्षक किंवा गुरुची आवश्यकता असते. का? कारण एखादी गोष्ट जर तुम्ही चुकीची करत असाल तर त्याला चुकीची आहे सांगणारा कुणीतरी असावा लागतो, नसेल तर मग ते तुमच्या चुकीच्या गोष्टीलाच बरोबर आहे असं आपल्या मनामध्ये ग्रह होतो, आणि मग ते तसंच करत राहतो आपण. हो की नाही? आणि इथे तर ऍक्च्युली अनादी अनंत कालापासून मनाला ट्रेनिंग दिलेलं आहे की तुझी इच्छा ही आहे, तुझ्यासाठी महत्वाचं हे आहे. त्याला इतक्या सहजासहजी बदलणे स्वतःहून अतिशय कठीण आहे, कारण ऍक्च्युली गुरु किंवा शास्त्रामध्ये सांगितलं तरी मन चुकीचंच घेतो त्यातलं. बरोबर आपल्या फायद्याचं घेऊन त्यालाच धर्म, अध्यात्म, कृष्ण भावना समजून करत राहतो. आणि म्हणून गुरुची खूप आवश्यकता असते कान धरण्यासाठी, हे सांगण्यासाठी की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. तर हे जे शेवटी जे प्रभुपाद इथे सांगतात की प्रारंभी म्हणजे सुरुवातीला ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आध्यात्मिक गुरुच्या आज्ञानुसार आचरणात आणली पाहिजे, कारण शिष्याच्या इच्छा अशा कृष्ण भावना भवित करता येतील, कशा कृष्ण भावना भवित करता येतील याचे ज्ञान आध्यात्मिक गुरुला असते. तर हे झालं मनाचं काम. हो की नाही? पुढे बुद्धीविषयी सांगायचे तर येथे स्पष्टपणे म्हटले आहे की ती राजस अहंकाराची निर्मिती आहे. आता याला राजस का म्हटलेलं आहे आणि मनाला सात्विक का म्हटलेलं आहे? तर या मनाला थोडंफार अशी मन कितीही वाईट प्रकारे ट्रेनिंग केलेलं असलं मनाचं तरी मन हे चांगलं आणि वाईटच बघत असतं, आणि तो सगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. परंतु बुद्धी इतकी पॉवरफुल असते, बुद्धी मात्र स्वार्थाला पहिल्यांदा प्रेफरन्स देते, दुसऱ्याच वाईट झालं तरी चालेल. त्यामुळे हे जे सगळे आपले स्वार्थी विचार असतात ना, आणि दुसऱ्याला फसवून आपला स्वार्थ
पूर्ण करायच्या ज्या इच्छा असतात त्या सगळ्या डीप आतून आलेल्या असतात, नुसताच मनातून आलेल्या नसतात, बुद्धीतून आलेल्या असतात. आणि हे रजोगुणाचं मेन लक्षण असतं. काय झालं तरी चालेल, ते मला मिळवलं पाहिजे, हे रजोगुणाचं मेन लक्षण असतं. मग अभ्यासाने मनुष्य सत्वगुणाच्या स्तरावर येतो आणि भगवंतांना शरण जाऊन अथवा त्यांच्यावर मन स्थिर करून तो एक महान व्यक्ती अर्थात महात्मा होतो. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केले आहे की स महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा अतिशय दुर्मिळ असतो. या श्लोकावरून हे स्पष्ट होते की ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही दोन्ही प्रकारची इंद्रिये राजस अहंकारातून निर्माण होतात. ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना शक्तीची आवश्यकता असल्यामुळे प्राणशक्ती वा जीवनशक्तीची निर्मिती सुद्धा राजस अहंकारापासून होते. म्हणून प्रत्यक्ष जीवनात आपण पाहू शकतो की जे अत्यंत रजोगुणी आहेत ते त्वरेने भौतिक संचय करू शकतात. त्वरेने म्हणजे फास्ट. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती प्राणमय कोशामध्ये असतो तेव्हा तो सुपर अग्रेसिव्ह, सुपर पॅशनेट असतो. हे वयाच्या 5 ते 10 वर्षामध्ये आपण हे मुलांमध्ये पाहू शकतो. ते मुख्यतः प्राणमय कोशमध्ये असतात आणि या वयाच्या 5 ते 10 या कालावधीमध्ये तुम्हाला आढळून येईल की त्यांना कंट्रोल करणे खूप अवघड असतं. आणि हे रजोगुणाचं मेन लक्षण असतं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, उड्या मारणार, कशाची पर्वा न करता ते मिळवण्याचा प्रयत्न करणार, हे डेव्हलप होत असतं. आणि हे मेन काम असतं प्राणशक्तीचं. आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती असते ना, प्राणशक्ती याला आयुर्वेदामध्ये वेगळीच डेफिनेशन आहे. मॉडर्न सायन्स मध्ये याचं विलगीकरण थोडंफार ऑक्सिजन मध्ये केलं जातं. परंतु आयुर्वेदामध्ये याची डेफिनेशन प्राणवायू म्हणून केलं जातं. आणि ही एकच प्रकारची वायू नसून ती देखील अनेक प्रकारच्या वायूंनी बनलेली असते. भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी श्रील प्रभुपाद थोडंसं याच्याबद्दल सांगतात. आणि सगळ्यांचा कंबाईंड जी शक्ती असते त्याला प्राणशक्ती म्हणतात. आणि ही प्राणशक्ती आपल्याला कार्य करायला भाग पडते. पॅशन, केलंच पाहिजे, मिळवलंच पाहिजे. आणि ही कोणाकडून करून घेते? आपल्या कर्मेंद्रियांकडून करून घेते. हात, पाय, जननेंद्रिय. प्रभुपाद सांगतात की याचाच अर्थ असाही होतो की प्राणशक्ती किंवा ज्याला जीवनशक्ती म्हणतात ती सुद्धा राजस अहंकारापासूनच उत्पन्न होते. म्हणून प्रत्यक्ष जीवनात आपण पाहू शकतो की अत्यंत रजोगुणी जे आहेत ते एकदम फास्ट भौतिक संचय करू शकतात. महिन्याभरात, वर्षाभरात करोडपती होतात. त्यांना कशाची पर्वा नसते, मिळवायचं म्हणजे मिळवायचे. वैदिक शास्त्रांमध्ये म्हटले आहे की एखाद्या मनुष्याला भौतिक संपत्तीचा संग्रह करण्यासाठी जर प्रोत्साहित करावायचे असेल तर त्याला लैंगिक जीवनाचा उपभोग घेण्यासाठीही उत्तेजित करावे. ऍक्च्युली सगळ्याचा बेस तिथेच असतो. पैसा हे साधन असतं. आपलं मेन सुख आहे ते म्हणजे लैंगिक जीवन. आपल्याला स्वाभाविकपणेच आढळते की मैथुनाच्या आहारी गेलेले लोक भौतिक दृष्ट्याही प्रगतच असतात. कारण कामजीवन वा रजोगुणी जीवन ही समाजाच्या ऐहिक प्रगतीसाठीची प्रेरणा आहे. प्रेरणा ज्याला इंग्लिशमध्ये इम्पिटस म्हणतात. इम्पिटस म्हणजे काहीतरी करण्यासाठी कारण लागतं. पैसे कमवण्यासाठी कारण काय आहे? आनंद उपभोगायचा आहे. कसला आनंद? लैंगिक सुखाचा आनंद. माणूस शेवटी तिथेच येतो फिरून फिरून. आणि म्हणून शास्त्रामध्ये हे अगदी सिरियसली सांगितलेलं आहे.
की आपल्याला या भौतिक जगामध्ये अडकून ठेवण्याची एकमेव इच्छा आहे, म्हणजे ती ही स्त्री आणि पुरुषांमधलं आकर्षण आणि हे लैंगिक जीवन. आणि म्हणूनच इतके सारे नियम बनवलेले आहेत शास्त्रामध्ये. आपल्याला ते युजलेस वाटतात आजकाल. मर्यादेचे, पवित्रतेचे हे सगळे जे नियम आणि बंधनं बनवलेले आहेत ते सगळे या कारणासाठी बनवलेले आहेत. कारण संपूर्ण आपल्या या भौतिक जगामध्ये बांधून ठेवण्याचा, बद्ध होण्याचं मेन कारण आहे ते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ऍक्च्युली, परंतु या जगामध्ये जे सगळ्यात श्रीमंत 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 लोक आहेत ते सगळे याच्या मागे असतात. युरोप, अमेरिकेमध्ये देखील ऍक्च्युली आपल्याला खूप कमी कळतं हे, परंतु आज देखील इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि इतकं मॉडर्न सगळं सुख सुविधा निर्माण करून देखील, सिक्युरिटी आणि पोलीस व्यवस्था सगळी निर्माण करून देखील आज देखील जगामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग कमी नाही झालेलं, वाढतच चाललंय. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे लोकांना विकणे, विशेष करून मुलींना विकणे, विशेष करून लहान मुलींना विकणे. आणि हे विकत घेणारे कोण असतात माहिती? सगळे टॉपमोस्ट, जगातले टॉपमोस्ट मधले टॉपमोस्ट श्रीमंत लोक. ह्याच्यामध्ये रिसेंटली बिल गेट्सचं पण नाव आलेलं, तुम्हाला माहिती असेल. जो जगातला एक नंबरचा श्रीमंत माणूस होता एकेकाळी, आज नाही आहे परंतु होता, कित्येक वर्ष होता. त्याचं पण नाव या रॅकेटमध्ये आलेलं. आणि इट्स ह्यूज, हे तुम्ही कल्पना करू शकत नाही, याच्याही पेक्षा मोठी ही ऍक्च्युली हे ह्यूज रॅकेट आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग, चाइल्ड इस्पेशली चाइल्ड गर्ल ट्रॅफिकिंग आणि चाइल्ड बॉईज ऑल्सो, लहान मुलांना देखील, मुलींनाच नाही मुलांना देखील. आणि हे सगळे आसुरी राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. आता मी नावं घेत नाही मुद्दामून, बिल गेट्सचं नाव घेतलं कारण ते पेपरमध्ये आलेलं, परंतु बाकीची नावं देखील तुम्हाला माहिती असतील अशी नावं आहेत. अगदी मोठी मोठी, जगातली मोठी मोठी श्रीमंत माणसं. आणि हे आपल्याला माहिती नसतं कारण आपण आपल्या विश्वामध्ये आहे. आणि आपल्याला वाटतं पैसा महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा नसतो. पैसा कधीच महत्वाचा नसतो. त्या पैशामुळे आपण जे काही करू शकतो ते महत्वाचं असतं. आणि म्हणून लोक पैशाच्या मागे लागलेले असतात. पैसा नुसतं घेऊन काय करायचं आहे नाही. दॅट मनी शुड एनेबल यू टू डू समथिंग. ते जर होत नसेल तर पैशाला काही अर्थ राहत नाही. म्हणून बघा, नेहमी जसं आपण म्हणतो की पैसा वाईट आहे, पैसा वाईट आहे, ऍक्च्युली पैसा वाईट नसतो, माणूसच वाईट असतो. माणूस वाईट होता, माणूस वाईट आहे आणि माणूसच वाईट असणार आहे. कधीच पैसा वाईट नसतो. माणसाची प्रवृत्तीच वाईट असते. कारण चांगल्या हातामध्ये पैसा देखील चांगल्या कार्यालाच लावला जातो. येस, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपलं मन देखील भटकतं, त्याचा इफेक्ट होत नाही असं नाही, परंतु शेवटी जी आपली आंतरिक इच्छा असते रजोगुणातून निर्माण झालेली, ती त्या पैशाचा उपयोग कसा करते त्याच्यावरती सगळं अवलंबून. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्या बऱ्याच भक्तांना देखील आजपर्यंत कळालेलं नाही आहे की हे माताजींसाठी, प्रभूजींसाठी वेगवेगळे फ्री मिक्स न होण्याचे जे नियम प्रभुपादांनी सांगितले ते का सांगितले. आपल्याला प्रभुपाद जुन्या विचाराचे वाटतात काय काय आजकालच्या नवीन भक्तांना. युजलेस, आपल्या संस्थापक आचार्यांना देखील नाव ठेवणारे भक्त आहेत आजकाल आपल्याकडे. का? कारण शास्त्र हे आपल्याला पुन्हा पुन्हा अगदी ठामपणे सांगते की आपल्या या भौतिक अस्तित्वाचा मूळच आहे हे स्त्री आणि पुरुषांमधलं आकर्षण. याच्यावर तुम्ही जर बंधन घातलं नाही तर पुढे काहीच होणार नाही. त्यामुळे जरी तुम्हाला पटलं नाही तरी काही गोष्टी आचार्यांनी सांगितलेत म्हणून करायला लागा, केल्या पाहिजेत.
आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी रजोगुणाचे अस्तित्व जवळजवळ नसतेच. केवळ सत्वगुणच त्यांच्यासाठी प्रधान असतो. रजोगुणाची उपस्थिती आपल्यामध्ये म्हणजेच अध्यात्मापासून दूर जाणे. आता इंटरेस्टिंगली होतं काय माहितीये का, मॅक्झिमम वेळेला आपण भक्ती मार्गामध्ये येतोच हे गुण घेऊनच येतो. काही लोक सत्वगुणामध्येच भक्तीमध्ये येतात आणि सत्वगुणामध्येच भक्तीमध्ये राहतात. ते त्याच्या पुढे जात नाहीत सात्विक शुद्ध सत्वगुणामध्ये. काही लोक रजोगुणामध्ये भक्तीत येतात आणि रजोगुणामध्येच भक्ती करतात, रजोगुणामध्येच भक्तीत राहतात. काही लोक तमोगुणामध्ये भक्तीत येतात, तमोगुणामध्येच भक्तीत राहतात, तमोगुणामध्येच भक्ती करतात, तमोगुणामध्येच राहण्यामध्येच भक्ती समजतात. आणि हे अतिशय जे डेंजर असतं. प्रभुपादांनी इथे दिलेलं नाही पण तुम्हाला एकदम आठवलं. हे का डेंजरस असतं आणि म्हणूनच गुरुची आवश्यकता असते. सुरुवातीला या तात्पर्याच्या प्रभुपाद लिहितात की नाही, कारण का आपण इंट्रिन्सिकली रजोगुणी असलो, आपल्याला जरी भक्तीचं महत्व कळालं, आपण जरी भक्तीत आलो तरी आपण रजोगुण लवकर सोडत नाही, रजोगुणामध्येच भक्ती करतो, रजोगुणातल्या भक्तीलाच शुद्ध भक्ती समजायला लागतो आणि रजोगुणातच करत राहतो. फॉर एक्झाम्पल, भक्तीमध्ये आपण सगळं चांगलं आहे म्हणून येतो आणि हळूहळू भक्तीमध्ये देखील माझा काय फायदा आहे, माझा काय फायदा आहे, माझा काय फायदा आहे, हे रजोगुणाचं लक्षण असतं. भक्ती मार्गातून देखील मला आर्थिक लाभ झाला पाहिजे, माझ्या फायद्याचं काहीतरी मला मिळालं पाहिजे, मला निदान एक फळ तरी मिळालं पाहिजे, मला निदान एक पुस्तक तरी मिळालं पाहिजे, निदान माझं नाव तरी छापलं पाहिजे. हे सगळी रजोगुणाची लक्षणं असतात आणि आपल्याला वाटतं दिस इज व्हेरी नॉर्मल आणि आपण करत राहतो. सत्वगुणामध्ये आलेले सत्वगुणातच कसे राहतात भक्तीमध्ये, खूप छान उदाहरण देतात श्री प्रभुपाद एका ठिकाणी. सत्वगुणात आलेला जनरली ब्राह्मण असतो आणि तो भक्तीमध्ये आल्यानंतर काय करतो, काय होतं, त्याचं लक्ष सगळं कर्मकांडाकडे जातं आणि त्यालाच तो भक्ती समजायला लागतो. हे मंत्र म्हटलं पाहिजे, ते मंत्र म्हटलं पाहिजे, हे विधी केली पाहिजे, तो यज्ञ केला पाहिजे, पितृपक्ष केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. आता ह्याच्यात थोडंसं रजोगुणी पण वाटतं, परंतु ऍक्च्युली आणि स्वतःच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त तो फायदा करून घ्यायचा उपयोग करत असतो. ज्ञान आणि सुख कसं मिळवता येईल भक्तीमध्ये, त्याच्या पलीकडे तो विचार करत नाही. जनेऊ धारण करतो, परंतु एखादा मंत्र उच्चारण्याची पॉवर हासिल करून जनेऊमध्ये अंगठा ठेवून कोणाला शाप देता येते का हे बघत असतो तो. आता पॉवर आली माझ्याकडे अध्यात्म, करायचं काय, समोरचा माझा शत्रू आहे, त्याला शाप दिलं पाहिजे. आणि त्याला ते नॉर्मल वाटायला लागतं, कारण समोरचा चुकीचा वागतोय, त्याला शाप देणे माझा अधिकार आहे असं पण वाटायला लागतं. तर हे सगळ्या डेंजरस आपल्या प्रवृत्ती असतात. या प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित होऊनच आपण भक्तीमध्ये येतो आणि त्या गुणांनी प्रभावित राहूनच आपण भक्ती करत राहिलो तर ते अजून जास्त डेंजरस असतं. म्हणून एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवा करणे आणि भक्तीमध्ये प्रगती करणे हे अत्यंत 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 गरजेचं असतं. नाहीतरी आपल्याला सांगणार कोण. जसं बघा, आता तमोगुणीचं मी सांगितलं नाही मुद्दा म्हणून, कारण शेवटी ठेवलं मी. तमोगुणामध्ये भक्तीत आलेल्याला काय वाटतं, भक्ती म्हणजे संसार सुखातून मुक्तता, निवांत मध्ये मंदिरात जाऊन बसणे, हरी हरी प्रभूजी उठा जरा, नाही जप करतो तो, प्रभूजी उठा जरा झाडून घ्यायचं. अरे बाजूने झाड रे, मी साधना करतोय तुला दिसत नाही का. काम करायची इच्छा. यांना वाटतं सगळ्या भौतिक काय म्हणतात ते, भौतिक कष्ट किरकिर याच्यातून मुक्ती म्हणजे भक्ती. त्या दृष्टिकोनातूनच हे बघत असतात. नाही, भक्ती म्हणजे भयानक काम करायचंय भगवंतांसाठी आपल्याला. अशा आळशी लोकांना काही सेवा सांगितली ती मॅक्झिमम वेळेला ते बघा बसलेले असतात. अशी कोणीतरी सेवा सांगितली तर ती सेवा आहे तशी घेतात आणि दुसऱ्याला देतात, ते हालत नाहीत जागेवरून.
आणि हे सगळं डेंजरस असतं आपल्याला. आणि हे मग मग शास्त्रातले भगवद्गीतेतले श्लोक असे शोधून काढायचे जे आपण करतोय ते बरोबर आहे, हे आपल्याला सिद्ध करता येईल, असले प्रकार सुरू होतात. तर हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद इथे काय म्हणतात, आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी रजोगुणाचे अस्तित्व जवळजवळ नसतेच. तो सत्वगुणामध्ये आलाच पाहिजे. आणि ऍक्च्युली सत्वगुणामध्ये नाही, तो शुद्ध सत्वगुणामध्येच गेला पाहिजे, मग आध्यात्मिक प्रगती होते. केवळ सत्वगुणच त्यांच्यासाठी प्रधान असतो. आपल्याला आढळते की कृष्ण भावनेमध्ये निमग्न असलेले लोक भौतिकदृष्ट्या निर्धन असतात. मे बी आपल्याला आढळते की कृष्ण भावनेमध्ये निमग्न असलेले लोक भौतिकदृष्ट्या निर्धन असतात. तुमच्याकडे जरी असलं तरी ते तुम्ही भगवंतांसाठी वापरलं पाहिजे, याचा अर्थ तुम्ही निर्धन असता. आणि अजून जास्त कमवायची, अजून जास्त गोळा करायची, अजून जास्त संग्रह करायची इच्छा तर पूर्णपणे मेलेली असते. जे आहे ते पण बास करायची इच्छा असते. परंतु ज्यांना खरी दृष्टी आहे ते कोण श्रेष्ठ आहे हे पाहू शकतात. कृष्ण भावनाभवित मनुष्य ऐहिक दृष्ट्या जरी निर्धन दिसत असला तरी वास्तविकपणे तो निर्धन नसतो. पण ज्या मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये रुची नसते आणि भौतिक संपत्तीचा संग्रह करून जो फार सुखी असल्याप्रमाणे दिसतो तोच खऱ्या अर्थाने निर्धन असतो. कारण जसं आता आपण अभ्यास केला की धनाचा उपयोग हा सुखासाठी केला पाहिजे, आणि ते सुखच मिळत नसेल तर त्या धनाचा उपयोग काय. बऱ्याचदा तुम्ही इंटरनेटवरती हे वाक्य वाचलं असेल. आपले एक फेमस प्रभू जे आहेत त्यांच्या सेमिनारमध्ये हे वाक्य कायम असतं, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे ऐकलेलं असणार. काही लोक त्यांच्या स्टाईलमध्ये, मी सांगायचा प्रयत्न करतो बरं का, मला जमणार नाही. काही लोक असं तोंड मोठं करून म्हणतात, काही लोक इतके गरीब असतात, इतके गरीब असतात, इतके गरीब असतात की त्यांच्याकडे फक्त आणि फक्त पैसा असतो. ऐकले तुम्ही? नाही ऐकलं? मे बी आय शुड सेंड यू. तुम्ही चांगल्या लोकातले आता ऐकला नसाल तर. फेमस वाक्य आहे त्यांचं, सारखं सांगत असतात. अँड दॅट्स ट्रू. त्यांची काही वाक्य चांगली पण आहेत ऍक्च्युली, आणि हे खरोखर आहे ऍक्च्युली, खरं आहे ऍक्च्युली. काही लोक इतके गरीब असतात, इतके गरीब असतात, इतके गरीब असतात की त्यांच्याकडे फक्त पैसा असतो, काही उपयोग नाही त्याचा. पण पैशाने जे जे काही घेता येतं ते पण असतं त्यांच्याकडे, तरी ते गरीबच असतात. जसं आता आपण वाचलं, पैशाचा मुख्य उद्देश काय आहे? सुंदर स्त्री मिळवणे. गाडी बंगला हे सेपरेट आहे ऍक्च्युली, मैथून सुख सगळ्यात महत्वाचं आहे, ते देखील असतं, तरीही ते एक नंबरचे गरीब असतात. कारण का? खरा श्रीमंत माणूस कोण? ज्याच्या चेहऱ्यावरती कायम सुख आहे, तेज आहे, हेल्थ आहे. काल मी ह्याचा पण थोडासा विचार करत होतो. आपण हे लहानपणापासून इतक्या वेळेला वाचलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ. आपण लिहितो देखील फळ्यावरती, शाळेत लिहित असाल तुम्ही, हेल्थ इज वेल्थ, टाइम इज मनी. लिहिलंय का तुम्ही कधी? 1000 वेळा वाचलं, 1000 वेळा लिहिलं, पण डोक्यात काय लवकर शिरत नाही. हेल्थ इज आरोग्य हीच धनसंपदा आहे. काय धनसंपदा आहे? 40-50च्या पुढे हळूहळू समजायला लागतं आपल्याला. खरा धनी कोण असतो? जो कृष्ण भावनामय आहे, त्याच्या हृदयामध्ये प्रेम भरलेला आहे. प्रेमाशिवाय त्याला दुसरं काही कळत नाही, तो खरा धनी असतो. बाकीचे सगळे निर्धन असतात. भौतिक भावनेने उन्मत्त झालेले लोक सांसारिक सुखासाठी वस्तूंचा शोध लावण्यात फार बुद्धिमान असतात, पण आत्मा आणि आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्याच्या मार्गच त्यांच्याकडे नसतो. आजकालचे सगळे भौतिक भावनेने उन्मत्त झालेले, उन्मत्त म्हणजे काय? सुपर डुपर रजोगुणाने प्रेरित असतात हे सगळे. मग आपण काय करतो? हजारो करोडो रुपये खर्च करून अनगिनित प्रकारचे सुविधा उपलब्ध करतो आपण,
निर्माण करतो, शोध लावतो, रात्रंदिवस त्याच्यावरती रिसर्च करून शोधून काढतो. आपल्याला वाटतं ते सुख देईल आपल्याला, परंतु इव्हेंच्युअली आपण दुःखीच राहतो. आत्मा आणि आध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही. आणि म्हणूनच जर कोणाला आध्यात्मिक जीवनात प्रगती, उन्नती करायची असेल तर त्याने विशुद्ध इच्छांच्या स्तरावर येणे अपरिहार्य आहे. अपरिहार्य म्हणजे काय मराठीमध्ये? कंपल्सरी आहे. तुम्हाला जर आध्यात्मिक ज्ञान पाहिजे असेल, आध्यात्मिक सुख पाहिजे असेल, त्याला परम आनंद, दिव्य आनंद म्हणतात, हे पाहिजे असेल तर शुद्ध इच्छांच्या स्तरावर येणे कंपल्सरी आहे. इच्छांचं शुद्धीकरण करणे कंपल्सरी आहे. इच्छा थांबवायच्या नसतात, इच्छा शुद्ध करायच्या असतात. आणि भक्तिमय सेवेची इच्छा हीच शुद्ध इच्छा आहे. भगवंतांची सेवा करणे, भक्तिमय सेवा करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होणे हीच विशुद्ध इच्छा असते. याच्या व्यतिरिक्त सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या दूषित, प्रदूषित इच्छा असतात. आणि त्या दूषित, प्रदूषित इच्छा जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमची बुद्धी तुम्हाला रजोगुणामध्येच ठेवणार. बुद्धीचं कामच आहे रजोगुणामध्ये ठेवणे. आणि म्हणजेच बुद्धी तुम्हाला अधिक भौतिक गोष्टींचा संग्रह करण्याकडेच ओढून नेणार. अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर, हो की नाही? इच्छा शुद्ध केली नाही आपण. या मनाचं काम असते इच्छा करणे, आपण आता वाचलं. आणि बुद्धीचं काम असते मनाला डायरेक्शन देणे. परंतु या इच्छाच जर आपल्या भगवंतांच्या सेवेच्या, भक्तांच्या सेवेच्या नसतील तर बुद्धी तुम्हाला अशा प्रकारेच गाईड करणार की अजून आपल्याला पैसेच मिळवायचे आहेत, अजून आपल्याला हेच मिळवायचं आहे, अजून आपल्याला तेच मिळवायचं आहे. कंटिन्यू चक्र चालू राहतं. त्यामुळे एखाद्याला, आणि हे अपरिहार्य म्हणजे कंपल्सरी मी का सांगत होतो मुद्दामून, मी त्याच्यावरती स्ट्रेस का केला, हेच मी तुम्हाला मगाशी समजावून सांगत होतो की बरेच लोक भक्तीमध्ये याच हेतूने येतात आणि त्याच हेतूने राहतात, इच्छा शुद्ध करत नाहीत. आणि त्यामुळे भक्तीमध्ये येऊन पण मिळवणे हाच उद्देश राहतो. आणि मग हे फालतूचे धंदे सुरू होतात, पितृपक्ष आणि हे आणि ते, यज्ञ, पूजा. काही लोक सरळ सरळ डोनेशन घेऊन गायब करतात करोडो रुपये भक्तीच्या नावाखाली. असे बरेच बाबा बुवा भक्त आहेत जे लैंगिक सुखाच्या मागे असतात. हे सगळे जे दिसतं आपल्याला, हे कशाचं रिझल्ट आहे? आपली इच्छाच नाहीये भगवंतांची सेवा करणे. त्या इच्छेने आपण आलेलोच नाहीये. माझा फायदा काय आहे हे बघण्यासाठीच आलेलो आहे भक्तीमध्ये. ही इच्छा जोपर्यंत आपण चेंज करत नाही, म्हणून याला कंपल्सरी म्हटलेलं आहे, अपरिहार्य. याच्यातून आपण पळवाट काढत असतो. परंतु प्रभूजी, आता आपण गृहस्थ आहोत, आपल्याला थोडं हे लागणारच ना, थोडं हे असं करावं लागणारच ना, थोडं असं चालेलच ना, हे असे ना, तसं ना. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे, कंपल्सरी, अपरिहार्य. नारद पंचरात्रात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेने इंद्रियांचे शुद्धीकरण झाल्यानंतर भगवत सेवेमध्ये नियुक्त होणे म्हणजेच शुद्ध भक्ती होय. इंद्रियांचे पूर्णपणे शुद्धीकरण करून भगवंतांच्या सेवेमध्ये लागणे म्हणजेच शुद्ध भक्ती होय. भले तुम्ही जप दिवसभर करत बसाल, परंतु भगवंतांची सेवा करायची तुमची जर इच्छा नसेल तर काही उपयोग नाही. आता हे एक मागचे 5-6 दिवस झाला आपण वाचत आहोत, मन, बुद्धी, सायंटिफिकली काय लेयर्स आहेत, ह्या लेयर्सचं काम काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण कसे अडकलेलो आहोत हे भगवान कपिल देव सांगत आहेत आपल्याला. मन हा सात्विक अहंकारातून निर्माण झालेला असतो, बुद्धी ही राजसिक अहंकारातून निर्माण झालेली असते. आणि ह्याचं प्रकटीकरण हे इंद्रियातून होत असतं. त्याच्यामध्ये 5
ज्ञानेंद्रिय असतात, 5 कर्मेंद्रिय असतात. आणि ज्ञानेंद्रियांना जिवंत ठेवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. कर्मेंद्रियांना जिवंत ठेवण्यासाठी प्राणशक्तीची गरज असते. ते देखील राजस अहंकारातूनच निर्माण झालेले असतात. हे सिंपल गोष्ट भगवान कपिलदेव सांगत आहेत, परंतु प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला तात्पर्यामध्ये हे देखील ऐकायला, श्रवण करायला मिळते की एक्झॅक्टली भानगड काय आहे. प्रभुपाद किती छान समजावून सांगतात. येस, तुम्ही अडकलाय याच्यामध्ये. कसे अडकलाय? हे सगळं आहे इच्छा. इच्छा आणि इच्छेतून प्लॅनिंग. इच्छा हे मनाचं काम आहे, बुद्धीचं काम आहे प्लॅनिंग, आणि इंद्रियांचं काम आहे ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करणे. हे सगळे एकमेकाला मिळालेले आहेत. रॅकेट आहे यांचं, माफी आहे. याच्यामध्ये आपण अडकलोय. आणि हे शुद्धीकरण करणे हे जीवनाचं लक्ष असलं पाहिजे आपल्या. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आपल्या चेतनेच्या शुद्धीसाठी जप हे गरजेचं आहे असं तुम्ही सांगितलं बरेच वेळा, नाही का? तर ते जप, नामस्मरण पण ते शुद्ध झालं पाहिजे. तर आता मी एक जस्ट काल प्रयत्न केला की प्रत्येक भगवंताचं नाम, त्याच्यावरती लक्ष. म्हणजे आपण पहिली गोष्ट की आता जप जे करतो, नामस्मरण करतो, ते वैकारिक लेवलला पण करत नाही. पण एक मनाच्या लेवलला जाऊन जर थोडाफार करायचा प्रयत्न केला तर सुरुवातीला जमलं व्यवस्थित. पण नंतर नंतर अशी गडबड झाली की कधी कधी आपण वैकारिक लेवलला जरी न करता पण ते नामस्मरण होत राहतं. त्यात कधी चूक होती, कधी होत नाही. पण अशा लेवलला, मनाच्या लेवलला करायला गेलं की आपल्याला समजायला लागतं की खरंच किती शब्दावरती लक्ष, म्हणजे किती शब्द चुकतात आपले त्यातले, किती नाम चुकतं त्यातलं आपलं. तर ते शुद्ध करण्यासाठी आता जे तुम्ही प्रोसेस सांगितले की मन हे सत्वगुणातनं, बुद्धी ही राजसी गुणातून, आणि आता तमगुणाचं अजून तुम्ही सांगणार पुढच्या गोष्टी. पण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला नामस्मरणावरती केंद्रित करण्यासाठी किती उपयोग येतील, म्हणजे ते करायचं कसं त्याच्याबद्दल सांगतो. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, कारण आपल्याला त्या लेवलला गेल्याशिवाय आपल्याला नामस्मरणातून जी चेतना शुद्ध व्हायची आपली, ते होणार नाही. पण जर आपण हे मनाचे जे सात्विक गुण आणि बुद्धीचे जे रजोगुण आहेत, ह्या गुणाच्या पलीकडे जाऊन आपण जपावरती लक्ष केंद्रित करायचंय, तर ते कसं करायचं त्याच्याबद्दल सांगतो. कोणत्याही गोष्टीचा उद्देश पहिल्यांदा फिक्स असला पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगत होतो की भक्तीमध्ये लोक येऊन देखील, जप करत देखील, जर उद्देश आपला फिक्स नसेल तर आपण भरकटतो. मी तुम्हाला असेही लोक दाखवू शकतो जे अगदी सुपर सिरियसली व्यवस्थित जप करतात, पण त्यांना उद्देश माहिती नाहीये भक्तीचा. तर भक्तीचा म्हणण्यापेक्षा जपाचा देखील, जपाचा उद्देश माहिती असला पाहिजे. तो आपण का करतोय जप? तुम्ही जपाला बसण्यापूर्वी 10 नाम अपराध त्याच्यासाठीच वाचता की जपाचा उद्देश काय आहे आणि हे नाम अपराध कसे टाळले पाहिजे, हो की नाही? तर तो उद्देश, त्या उद्देशावरती लक्ष केंद्रित करून मग जप करायला सुरुवात केलं पाहिजे. तो उद्देश आजच्या तात्पर्यामध्ये सांगितलाय, भगवत सेवा. तो सेवा, ती सेवा आपण सध्या करत नाही, मनाने करायची इच्छा नाही, बुद्धीने करायची इच्छा नाही, आणि कळालंय मात्र त्या सेवेशिवाय, भगवंतांच्या सेवेशिवाय कोणी आपल्याला तारणार नाही, म्हणून आपण जप करत असतो. हा उद्देश डीप रूटेड आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि त्या उद्देशाने आपण सगळं काही केलं पाहिजे. मग ते वैकारी वागच्या लेवलला असो, पश्चंती वागच्या लेवलला असो, मध्यम वागच्या लेवलला असो, जप करताना हा उद्देश सदैव 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 आपल्या मनामध्ये असला पाहिजे, आपल्या बॅक ऑफ द माइंड. या जगामध्ये देखील बघा, कुठलीही गोष्ट आपण काहीतरी उद्देश आहे म्हणूनच करतो ना, आपला उद्देश फिक्स असतो. तर इथे आपला उद्देशच फिक्स नाही आहे,
किंवा फिक्स नाहीये म्हणण्यापेक्षा चुकीचं आहे. मॅक्झिमम लोकांना भक्तीपासून वेगळंच काहीतरी पाहिजे असतं आणि मग त्याच्यासाठी जर जप करत राहिला तर तो पॉवरफुल होणार. लक्षात येते का? इच्छा शुद्ध करणे म्हणजे प्रभुपाद 3-4 वेळेला स्ट्रेस देऊन या तात्पर्यामध्ये सांगतात की इच्छा शुद्ध करायची आहे, परंतु इच्छा शुद्ध करणे म्हणजे काय? भगवंतांची सेवा करण्याची इच्छा. ही एकमेव शुद्ध इच्छा असते, बाकी सगळ्या इच्छा प्रदूषित असतात, दूषित असतात. या इच्छेने आपण जप केला पाहिजे आणि ती इच्छा जेवढी आपली स्ट्रॉंग असेल तेवढा आपला जप शुद्ध होणार. ती इच्छा जेवढी कमकुवत असेल तेवढा आपला जप कमकुवत होणार. मग प्रभुपाद 1000 वेळेला सांगतात जपाचा अर्थ आहे, हे राधाराणी, हे श्रीकृष्ण, मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की प्रभुपादांनी इतक्या वेळेला हे सांगितलेलं आहे तरी आपल्या बऱ्याच भक्तांना हा अर्थ देखील माहिती नाही. बऱ्याचदा मी काही ठिकाणी गेल्यावरती विचारतो की कोणाकोणाला याचा अर्थ माहिती आहे. 100 मधले 1-2 तिघ हात वर करतात. बाकीचे असं नाही की नवीन आहेत बरं का, 5-5 वर्ष 10-10 वर्ष जप करायला लागले. आणि मग हे सगळं समजावून, आता हे त्यांची पण काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. हे श्रवणच नाहीये, रेग्युलर क्लासेस नाही आहेत, रेग्युलर श्रवण नाहीये. आता आपल्याला हे का कळायला लागले? कारण आपण हे रोज श्रवण करतो. आपल्याला हळूहळू कळायला लागले की प्रभुपाद असे शब्द वापरतात, अपरिहार्य. आपण जरा डोक्याला ताण देऊन विचार केला पाहिजे, ओ माय गॉड, असा का शब्द वापरतात शिल प्रभुपाद? बऱ्याचदा मी सांगतो बघा तुम्हाला, प्रभुपादांच्या वाक्यामध्ये च आलेला असेल तर मी थांबून सांगतो की ह्या च खूप महत्वाचं आहे, केलंच पाहिजे, असायलाच पाहिजे. हे आपल्या भक्तांना कोणी सांगितलंच जात नाही. अशा प्रकारची प्रवचनच केली जात नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच भक्तांना अजूनही जपाचा अर्थच माहिती नाहीये. मग जपाचा अर्थच माहिती नसेल तर तुम्ही जिभेने जरी करत असला तरी त्याला काय उपयोग होणार आहे? नाही, प्रत्येक गोष्ट माणूस जे करतो त्याच्या मागे काहीतरी ध्येय असलं पाहिजे ना, हो की नाही? त्याचा उद्देश काय आहे हेच माहिती नाही आपल्याला, किंवा उद्देश चुकीचा आहे आपल्या मनामध्ये. आणि आजकाल तर बऱ्याच ठिकाणी मुद्दामून असं सांगितलं जातं, जप करा म्हणजे तुमचा कॅन्सर बरा होईल, जप करा म्हणजे तुमची भीती निघून जाईल. हे नाहीच आहे जपाचा अर्थ. आणि मग त्याच उद्देशाने आपण करत असतो. मग ऑफकोर्स तुम्ही जर जप तुमचा या उद्देशाने करत असाल की तुमच्या मुलांचं भलं व्हावं म्हणून, तुमच्या जपावर लक्ष असणार का मुलांवर लक्ष असणार? भगवंतांच्या नामावर लक्ष असणार की मुलांवर लक्ष असणार? कॉमन सेन्स आहे, हो की नाही? त्यामुळे अजूनही तुमच्या लक्षात येते का बघा, प्रभुपादांनी, तुम्ही आता पहिल्यापासून आहात भागवतमच्या क्लासला, तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे, आतापर्यंत प्रभुपादांनी किती वेळा सांगितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रवणम 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 श्रवणम. कशाचं श्रवणम? भगवद्गीता आणि भागवतमचं श्रवणम. हे विशेष करून भगवद्गीता, हे आपल्याला हे ध्येय फिक्स करायचं काम भगवद्गीता करते. भगवद्गीता वाचल्यानंतर तुमचा जर ध्येय फिक्स झाला नसेल तर तुमचं भगवद्गीता वाचून पण काय? भगवद्गीतेचं कामच आहे ध्येय फिक्स करणे. सगळं सोडून द्या, भगवंत शेवटी म्हणजे सगळं सोडून द्या, फक्त मला शरण या. ध्येय फिक्स झालं, मग त्या ध्येयाने जप केला पाहिजे. येस, माझा हा जप करण्याचा उद्देश आहे भगवंतांची सेवा, भगवंतांची सेवा, भगवंतांची सेवा. नाही, अगदी सिंपल उदाहरण जरी घेतलं, काल रात्री जर तुमच्या घरातलं गॅस सिलेंडर संपला असेल, पहाटे उठल्यापासून मनामध्ये तुमच्या गॅस सिलेंडर असतो. गॅस सिलेंडर रिफिल करायचं, गॅस सिलेंडर रिफिल करायचं, गॅस सिलेंडर रिफिल करायचं, ह्याचा जप करतात. कारण आपलं ध्येय फिक्स आहे. ध्यानी मनी चित्ती हेच असतं आपल्या, होय नाही? जरी कोणाशी बोलत असला तरी होय 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 होय, आमचा पण गॅस सिलेंडर संपलाय, आम्हाला पण आज भरून आणायचं. कायम आपल्या डोक्यात तेच आहे.
तसं जप करायचंय आपल्याला, परंतु त्या जपाचा उद्देशच माहिती नसेल तर तो कसं करणार आपण? तर तो उद्देश पहिल्यांदा समजावून घेतला पाहिजे आणि फिक्स केला पाहिजे. नुसतं समजावून घेतला नसला पाहिजे, फिक्स केला. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे, अपरिहार्य, कंपल्सरी आहे. इच्छा शुद्ध करणे कंपल्सरी आहे, आणि शुद्ध इच्छा म्हणजेच भगवत सेवा, दुसरं तिसरं काही नाही. हा, आता तुम्हाला त्या दिवशी सिलेंडर मिळणार नाही, 4 दिवसांनी मिळेल, पण डोक्यात तेच आहे ना. तसं आपलं आता फिक्स झालं भगवंतांची सेवा. आज आपला जप शुद्ध होणार नाही, 4 दिवसांनी होईल, परंतु फिक्स आहे डोक्यामध्ये की मला भगवंतांची सेवा मिळवायची आहे, आणि त्याच्यासाठी मार्ग आहे जप करणे. तर त्या दृष्टिकोनातूनच मी करणार. मग बाकीची बुद्धी आपोआप कामाला लागते. सिलेंडरवाल्याचा फोन शोधून काढते, त्याला फोन करणे, बुकिंग करणे, जाऊन घेऊन येणे, या सगळ्या क्रिया मग त्या ध्येयातून आपोआप होतात. जेव्हा आपलं हे ध्येय फिक्स झाले, म्हणजेच त्याला श्रील प्रभुपाद इथे जे म्हणतात की इच्छा शुद्ध असली पाहिजे. आपली इच्छाच शुद्ध नाही आहे. इच्छा शुद्ध असेल, त्या इच्छेने आपण जर जप करत असलो तर बुद्धी आपोआप कामाला लागते. हे आता करायला काय करावं लागेल, यस याच्यामध्ये रिस्क आहे, ती रिस्क घेऊन पण कशी करता येईल, ती रिस्क कशी काढता येईल, किंवा रिस्क घेतली पाहिजे का, हेच बुद्धीचं काम असतं. काल आपण वाचलो की नाही, संशय निश्चय, बुद्धीचं काम हेच आहे. मग इच्छा जर आपली शुद्ध केली की मला भगवंतांची सेवा करायची आहे, मग बुद्धी कामाला लागते की याच्यामध्ये संशय आहे का, याच्यामध्ये रिस्क आहे का, रिस्क असली तरी कसं केलं पाहिजे, हे पुढच्या स्टेप्स येतात. त्यालाच आपण म्हणतो पश्यंती वाक. आलं का लक्षात? म्हणून मी त्या क्लासमध्ये देखील सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सेवा हा शब्द त्या जपामध्ये आणत नाही, तोपर्यंत तुम्ही ते डीप मध्ये घेऊन जाऊ शकत नाही. एक कृत्रिम आहे, मनाला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणे कृत्रिम आहे. मनाला जपावरती, भगवंतांच्या नामावरती कॉन्सन्ट्रेट करणे म्हणजेच मनाला सेवेची इच्छा उत्पन्न होणे. तुम्हाला आठवते का बघा, मी त्या क्लासमध्ये पण सांगितलेलो की 99% भक्तांना हे सांगितलंच जात नाही की आपल्याला जपाला या लेवलला न्यायचंय. कशाच्या लेवलला? सेवेच्या लेवलला. आणि ती सेवा ऍक्च्युअली करायची आहे, कारण बुद्धीचं काम आहे आता त्यामधलं रिस्क अनालिसिस करणे, निश्चय करणे, दृढ निश्चय होणे. आणि बुद्धीच्या हातात कोण आहेत? इंद्रिय. आज आपण वाचली, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. मग ते करून घेतात सेवा, आणि त्यालाच खऱ्या अर्थाने जप म्हणतात. जेव्हा आपली हात पाय डोळे भगवंतांची सेवा करायला लागतात, श्रील प्रभुपादांची सेवा करायला लागतात, त्याला म्हणायचं जप. नसेल तर तुम्ही कृत्रिमपणे कितीही प्रयत्न केला तरी तो जप होणार नाही. त्यामुळे हे भगवान कपिल देव जे सांगतायत किती किती सायंटिफिकली आणि किती इंटरेस्टिंग आहे बघा. नाही, इच्छाच आपली चुकीची आहे सध्या. मग बुद्धी काय करणार? बुद्धी त्या इच्छेसाठीच काम करणार, प्लॅनिंग करणार. मनामधली इच्छा आणि बुद्धीचं प्लॅनिंग हेच जर दुसऱ्या मार्गाने असेल, जीभ नुसता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे करून उपयोगाच नाही. हा, आता बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की काही करू नका, फक्त जप करा. हे देखील शक्य आहे, परंतु कलियुगामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव असतो रज आणि तमोगुणाचा. त्यामुळे आपल्याला पुन्हा 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 सांगितलं जातं श्रवण महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं. त्यामुळे रोजचं 2 तास मिनिमम, 2-2.5 तास, 3 तास श्रवण हे असलंच पाहिजे. प्रभुपादांचा आदेश आहे. बऱ्याच लोकांना हे युजलेस वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं प्रभूजी रोज रोज क्लासला यायचं. येस, रोज काय, प्रत्येक क्षणाला आपण याच्यामध्येच असलं पाहिजे. रोज रोज हे रोज सकाळ संध्याकाळ हे पण कमीच आहे ऍक्च्युली. दुपारी पण असला पाहिजे क्लास. हातोडीने 4 ठोके मारले आणि जेवायची सुट्टी घेतली, असं अशाने कधी दगड फुटत नसतो. त्याला कंटिन्युअसली ठोका द्यावा लागतो, हो की नाही?
व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. तुमचे प्रश्न पण खूप छान इंटरेस्टिंग असतात प्रभूजी. जे आपण कव्हर केले नाही ते कव्हर होतं मग प्रश्नामध्ये. व्हेरी व्हेरी नाईस. हे हे कसं एकमेकांशी रिलेटेड आहे बघा सगळं. आणि हे या प्रकारे समजावून घेऊन मग याच्यावरती आपण ऍक्शन घेतली पाहिजे. हरे कृष्ण. आणि आजच्या श्लोकामध्ये आपण हे पण वाचलं की इच्छा शुद्ध नसते म्हणजे एक्झॅक्टली काय असते? पैसा कमावणे, संग्रह गोळा करून ठेवणे, है की नाही? आता काही लोक असं म्हणू शकतात की प्रभूजी आम्ही ऑलरेडी कर्जात आहे, आम्ही काही कमवायचा संग्रह करण्याचा प्रयत्न करत नाही. वेळ त्या केसमध्ये देखील ती इच्छा चुकीचीच असते. शास्त्र आपल्याला सांगतं की बंदच केलं पाहिजे, बंदच केलं पाहिजे. त्याच्याशिवाय होत नाही ते. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस प्रभूजी. प्रभूजी आता जे जप करताना जे विचार असतात किंवा थॉट पण जे येतात, आता आपण प्रोजेक्ट बद्दल पण बरंचसं आपलं चाललेलं आहे, मग त्याबद्दल पण विचार येत राहतात की कुठं जायचं, कसं व्हायचं, परत नंतर आपल्याकडून काय होतंय का, आपण काय केलं पाहिजे, हे असे पण विचार येत राहतात जप करताना. दॅट्स गुड. त्या कशा घ्याव्यात मग आपण? दॅट्स गुड ऍक्च्युली. कारण ती इच्छा आली पाहिजे, यालाच म्हणतात इच्छेचं शुद्धीकरण. ऑफकोर्स आता त्याच्यामध्ये पण दोन प्रकार होऊ शकतात. एक, माझा त्याच्यात काय स्वार्थ आहे, आणि दुसरा विचार असा असू शकतो की मी निस्वार्थीपणे काय करू शकतो. तर मी निस्वार्थीपणे काय करू शकतो हे शुद्ध इच्छा आहे, आणि मला तिथे काय मिळेल ही थोडीफार अजूनही अशुद्ध इच्छा आहे. येस, या कलियुगामध्ये थोडंफार सतर्क राहिलं पाहिजे, नाही असं नाही, परंतु निस्वार्थीपणे जोपर्यंत आपण या इच्छा मनामध्ये आणत नाही तोपर्यंत आपण सेवा करू शकत नाही. आता मगाशी आपण वाचलं की इच्छा हे मनाचं काम आहे, परंतु ते इच्छा म्हणजेच विचार. मनामध्ये काय विचार येणे म्हणजेच इच्छा निर्माण होणे. त्याला भाषा येते एक प्रकारची. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये विचार करायला लागतो आपण की असं केलं पाहिजे, असं केलं नसलं पाहिजे. आणि ते सगळं भगवंतांशी संबंधित असेल, भगवंतांच्या सेवेशी संबंधित असेल, तर तुम्ही ऍक्च्युली पुढच्या स्टेजला जाऊन जप करताय. हा, आता त्याच्यामध्ये पण अशुद्धता असू शकते की हे सगळं होणार कसं, ते आपण भगवंतांवर सोपवून द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न करणार आहोत आणि भगवंत बघून घेतील, आणि मग आपलं लक्ष भगवंतांच्या नामाकडे जातं. आता सध्या हा प्रॉब्लेम चालू आहे, तर भगवंत मदत करतील. आपण प्रामाणिकपणे त्याच्यासाठी प्रयत्न करूया. जप करायचा आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. निस्वार्थीपणे हे करायची विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील आणि मग बुद्धी त्याचं प्लॅनिंग करत असेल, तर दॅट्स गुड थिंग. त्यालाच म्हणायचं पुढच्या स्टेजला जाऊन जप करणे. ते जर होत नसेल तर आपण पुढच्या स्टेजला गेलेलं नाही. आता त्याच्यामध्ये जसं तुम्ही पण म्हणाला, मी पण सांगत होतो की त्याच्यामध्ये अजूनही अशुद्धता असू शकते की माझं कसं होणार तिथे, किंवा माझ्या कुटुंबाचं कसं होणार, किंवा माझा काय फायदा आहे. आता त्याच्यात वेगवेगळे लेवल्स आहेत. माझा काय फायदा आहे हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे आपण, आणि फायद्यासाठी आपण करतच नाहीये. आता उरला विचार माझ्या कुटुंबाचं होणार कसं.
ते थोडीशी चर्चा करून वगैरे आपण त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स निर्माण केला पाहिजे आणि अशा प्रकारचे संशय वगैरे दूर केले पाहिजेत. बुद्धीचं तेच काम आहे. आणि एकदा निर्णयाला आला बुद्धी की मग जास्त विचार करत नाही आपण त्याच्याबद्दल. विचार करायचं थांबतो. हा, आता भगवंतांच्या नामाकडे तुमचं लक्षच जात नसेल आणि हेच विचार कंटिन्युअसली येत असतील तर तिथं पण थोडंसं काहीतरी चुकतंय. आणि हे केव्हा होतं, जेव्हा काहीतरी बॉटलनेक आलेला असतो, काहीतरी ऑब्स्टॅकल आलेला असतं. सरकारी अधिकारी काहीतरी रिप्लाय करत नाही, किंवा जसं की आता मोजणीच्या ऑफिसमध्ये आम्ही 10 वेळा जाऊन आलो, ते काय दादच देत नाहीत. मोजणी पुढेच गेल्यासारखी वाटते, मग आता पुढचं कसं व्हायचं वगैरे. तर हे थोडंफार शांत बसायचं आपण. आणि म्हणूनच संघ महत्वाचा असतो. भक्तांच्या संघामध्ये याचं डिस्कशन करायचं. डिस्कशन करून एका निर्णयाला यायचं की आपल्या हातात नाही आहे, भगवंतांची प्रार्थना करूया आपण. आणि ठीक आहे, मोजणीला उशीर होत असेल तर त्याच्याप्रमाणे ॲज अ मिटिगेशन अल्टरनेट प्लॅन बी आपण काय करू शकतो त्याच्यावरती काम करायचं. आणि एकदा अशा प्रकारे प्लॅनिंग करून त्याला थोडंसं डॉक्युमेंट करून बाजूला केलं की मन शांत होतं. मग आपण आपल्या मनात परत विचार येत नाहीत. ते बुद्धीचं काम, जसं कालच्या श्लोकामध्ये आपण वाचत होतो बघा, बुद्धीचं काम असतं संशय. नेक्स्ट स्टेज काय दिलेलं विसरलो मी. योग्य अयोग्य काहीतरी दिलेलं ते. आणि थर्ड स्टेज म्हणजे अनिश्चय. तर तो बुद्धी निश्चयच्या स्टेजला गेला की मग बुद्धी आणि मन दोन्ही पण जास्त विचलित होत नाही. तो संशयाच्या आणि त्या मधल्या योग्य अयोग्यच्या स्टेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो विचलित असतो, कन्फ्युज्ड असतो. त्याच्यासाठी काही प्रॅक्टिकल गोष्टी करायच्या आपण. त्याला त्या निश्चयाच्या स्टेजपर्यंत घेऊन जायचं. त्याच्यासाठी चर्चा करावी लागेल, चर्चा करायची. प्लॅन बी करावा लागेल, प्लॅन बी करायचा. बऱ्याच वेळेला एकदम सिंपल गोष्ट म्हणजे नुसतं लिहून ठेवलं तरी मन शांत होतं. लिहून ठेवायचं. जसं काल माताजी लोकांची चर्चा चालू होती की या तारखेला यायचं आहे, या तारखेला हे शिबिर आहे, या तारखेला हे अरेंज करायचं आहे. आणि मग ते खूप असं ओव्हरवेल्मिंग आणि बर्डनसम वाटायला लागायला लागतं ते सगळं विचार केल्यावर. मग मी म्हटलं गुगल कॅलेंडर ओपन करा आणि त्या कॅलेंडरमध्ये हे सगळे ऑर्गनाईज करून ठेवा. कारण गुगल आपल्याला मदत करते. 2 दिवसापूर्वी ईमेल पाठवते रिमाइंडर म्हणून, 1 दिवसापूर्वी ईमेल पाठवते, 2 तासापूर्वी ईमेल पाठवते. आपल्याला एक मनाची शांती मिळते की हे माहिती आहे. आणि दुसरी एक शांती काय मिळते, त्यांना मी म्हटलं आता तुमचे हे डेट सगळे फिक्स व्हायला लागले, तर सगळ्यांना माहिती नसल्यामुळे दुसरा कोणीतरी त्या डेटला दुसरं काहीतरी करू शकतो. तर सगळ्यांच्या कॅलेंडरमध्ये एकदा गेलं, आपण सगळे अँड्रॉइड फोन किंवा वापरतो, गुगल कॅलेंडर वापरतो. एकदा आपल्या ते कॅलेंडरमध्ये फिक्स झालं, मग आपल्याला त्या दिवशी दुसरं काही प्लॅन करायचं असेल तर कॅलेंडर सांगतं आपल्याला कन्फ्लिक्टिंग इव्हेंट म्हणून. तर अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत. नाही असं नाही बरं का, आपण काही सुपर डुपर व्यासदेव नाही आहे. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी पण करून एकदा ते मनाला तसल्ली मिळाली ना की हे आता ह्यात चुकणार नाही, कुणी कन्फ्लिक्टिंग त्या दिवशी काही प्लॅन करणार नाही, की मन शांत होतं थोडंसं. मग आपण जप व्यवस्थित करू शकतो. येस, आपण भगवंतांचंच काम करतोय, परंतु ते पण इरिटेटिंग होत असेल तर मग ते पण काहीतरी चुकतंय. मग त्यासाठी असे थोडे प्रॅक्टिकल गोष्टी पण केल्या पाहिजेत. मुख्य महत्वाचं म्हणजे एकमेकांशी चर्चा केली पाहिजे, म्हणजे मन थोडंसं शांत होतं. ए आणि बी मला माहिती असतील तर सी तुम्हाला माहिती असतं. पण मी एकटाच विचार करत बसलो, अरे सी काय आहे, सी काय आहे, सी काय आहे, माझं जपच होणार नाही. 2 मिनिटं तुम्हाला फोन केला, सी कळाला, समजलं, संपला विषय. मी निवांतपणे जप करू शकतो. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी पण आपण करायच्या. उगी त्याला असं ऑब्स्टॅकल मध्ये ठेवायचं नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू.
हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.